आपल्या फार्म हाऊसचा व्ह्यू आहे आणि हा आपला लॉन एरिया आहे. तर हा आपला स्विमिंग पूल एरिया आहे. एंट्री घेऊया स्विमिंग पूलमध्ये. तर इकडे आपल्या चिकन सिस्टीम आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील ब्लॉग्स. तर आज आहे 19 जुलै, वार आहे शनिवार, सकाळचे वाजले 10. तर थंबनेल बघून तुम्हाला समज असेल आज आपण कुठे चाललो आहे. तर आज आपण चाललो आहे अंकिता फार्म हाऊस मुरबाडमध्ये. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला अंकिता फार्म हाऊसची संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे, जसं की टायमिंग, प्राइजेस आणि आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा असणार आहे ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार. तर व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर आता मी आहे डोंबिवलीमध्ये आणि आपला अंकिता फार्म हाऊस इथून ऑलमोस्ट 55 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट 1.5 तासाचा टाईम लागेल. तर चला जास्त वेळ न घालवता आता आपण इथून निघूया. तर मित्रांनो, आता वाजलेत 1. तर फायनली आपण अंकिता फार्म हाऊसला पोचलो आहोत. तर सर्वात पहिले तुम्हाला मी सांगतो इथल्या टायमिंगबद्दल. तर आपण 12 वाजताचा आपला चेक इन टाईम आहे आणि 12 वाजताचाच आपला चेकआउट टायमिंग देखील आहे. तर आता सर्वात पहिले तुम्हाला मी अंकिता फार्म हाऊसचा पूर्ण ओव्हरव्ह्यू दाखवून देतो. फार्म हाऊस किती सुंदर आहे. चला आता मग सुरुवात. तर इथे आपल्या दोन्ही टाटाच्या कार पार्क केल्या आहेत. असा काही आपल्या फार्म हाऊसचा व्ह्यू आहे आणि हा आपला लॉन एरिया आहे. त्यानंतर तुम्हाला स्विमिंग पूल पण दाखवून देतो. चला तर मग. तर हा आपला सिटिंग एरिया आहे. तर इथे तुमची पूर्ण गँग बसून तुम्ही इथे चिल आउट करू शकता. हो, तर हा प्रशस्त हॉल आहे एकदम. इकडे एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिले आहे तुम्हाला झोपायसाठी. इकडे एक्स्ट्रा गाद्या देखील आहे. तर हा पहिला आपला बेडरूम आहे. फॅनची फॅसिलिटी आहे, लाईट आहे, ओके, एकदम प्रशस्त आहे. त्यानंतर हा हॉलमध्येच अटॅच असा हा सेकंड बेडरूम आहे, एकदम नीट अँड क्लीन. इथे वॉशरूम पण. तर हा टॉयलेट आहे, एकदम नीट अँड क्लीन आहे. इथे इंग्लिश टॉयलेट आहे, ओके. त्यानंतर इथेच अटॅच किचन देखील आहे. किचनमध्ये तुम्हाला गॅसची फॅसिलिटी आहे आणि एक्स्ट्रा युटेन्सिल आहे. फ्रीज देखील अवेलेबल आहे आणि इकडेच तुम्हाला समोर स्विमिंग पूल देखील आहे. तर हा आपला स्विमिंग पूल एरिया आहे. तर प्रॉपर मोठा स्विमिंग पूल आहे आणि पाणी तुम्ही बघू शकता किती क्लिअर आहे आणि विदाऊट क्लोरीनवालं पाणी आहे. उतरल्यानंतर समजेलच आपल्याला किती फूट डीप आहे स्विमिंग पूल. इथे लहान मुलांसाठी छोटा स्विमिंग पूल देखील आहे आणि त्याच्यावरतीच हा मोठा स्विमिंग पूल आहे. तर आज आपण आपल्यासाठी होममेड चिकन बनवून आणलं आहे. जर तुम्हाला देखील असं होममेड चिकन पाहिजे असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, नक्की जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. तर आता आपला प्लॅन असा आहे की आपण खानदेशी खिचडी बनवणार आहे. तर आता इथे दुर्गेश दादा कांदा कापत आहे आणि रोहित आपले व्हिडिओ बघतोय आणि टमॅटो बहुतेक साफ करतोय. बघूया काय होणार पुढे, समजेल तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे. तर आता आपला सिद्धेश इकडे राईस वॉश करत आहे. आपली खिचडी एकदम कडक होणार आहे वाटते. तर आपला खानदेशी खिचडीचं प्रिपरेशन सुरू झालं आहे. सध्या आता आपण तेल आणि कांदा टाकला आहे. कांदा जरासा परतवून घेऊ. तर आपला कर आता टोपामध्ये राईस टाकत आहे खिचडी बनवण्यासाठी. खानदेशी खिचडी ते सांगितलं अगोदर. चला तर मग पाण्यामध्ये फायनली एंट्री घेऊया स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग पूल हा ऑलमोस्ट 5.5 फूट डीप आहे. तुम्ही बघू शकता माझी हाईट 5'7" आहे आणि माझ्या मानेपर्यंत पाणी येते. ओके, तर पाणी प्रॉपर डीप असल्यामुळे खूप मजा येत आहे आणि माझ्यासोबत सिद्धेश देखील आहे. सिद्धेश इकडे.
तर आता आपला रोहित पाण्यामध्ये उडी मारतोय. रेन डान्स स्टार्ट झाला आहे. असंच पाणी मारत राहा, असंच पाणी मारत राहा. मित्रांनो, तुम्हाला स्विमिंग पूल मधली पाण्याच्या खालची दुनिया दाखवतो. चला. तर आता आपण जेवणार आहोत. तर जेवणासाठी आपण आपल्या होममेड चिकन घेऊन आलो आहे आणि आपण इकडे आपल्यासाठी खानदेशी खिचडी देखील बनवली आहे. तर बघूया खिचडीचा स्वाद कसा आहे. तर मित्रांनो, आता वाजले 3:30. तर आपलं प्रॉपर इथे जेवण करून झालं आहे. तर खानदेशी खिचडी 1 नंबर होती. तर आता पुन्हा एकदा आपण पाण्यामध्ये एन्जॉय करायला आलो आहे. रेडी. चला, आपले गरमागरम वडापाव आले आहेत. आता वडापावचा आस्वाद घेऊया. तर मित्रांनो, आता वाजलेत 5. तर मस्तपैकी चाय बनवला, चाय पिला आणि पुन्हा एकदा आता पूलमध्ये एंट्री घ्यायची. फुल धमाल मस्ती चालू आहे पूलमध्ये, फुल पैसा वसूल. तर मित्रांनो, आता आपलं चहा पिऊन झालं. तर आता पुन्हा एकदा आपण पाण्यामध्ये एंट्री घेऊया. एकदम धमाकेदार एंट्री घेणार आपण. पाय काढ ना. अरे वरती टाकतो ना. चल ना आता वरती. अरे फेकू टाकतो. अरे तू मांडी तर सोड. लॉक करून ठेवली. त्यांनी घेतलं वरती. सीडी आम्ही खाली येतो. सेंटरला असं या. पुढे घे, पुढे घे. घे पुढे. पडू नका. असा घे, असा घे. असा असा ना उभा आणि माग टाक्या पडेल. अरे बस बस बस. तिथे अरे उभा नको राहू, पुढे पडशील. नको गणपती बाप्पा मोरया. तर मला वाटतं मित्रांनो, आम्ही
फार्म हाऊसचे पैसे स्विमिंग पूलमध्ये राहून काढणार आहे, पैसे वसूल करणार आहे. तर आता सुंदर असा पाऊस सुरू झाला, तुम्ही बघू शकता. तर फायनली पाऊस आल्यामुळे ॲटमॉस्फिअर एक नंबर झाला आहे. तर हे आमचे परब काका. हो फायनली पाऊस आला. तर मित्रांनो आता वाजले 8. तर आपण पूलमध्ये खूप सारी धमाल मस्ती केली, जी की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलीच असाल. तर आता थोडा असा प्लॅन आहे की काहीतरी खायसाठी बनवायचा, असं टाईमपाससाठी. तसं तर आपण जेवणाची ऑर्डर दिली आहे. तर बघूया आपल्या जेवणामध्ये पण काय आहे आणि आपण काय आता प्रिपरेशन करणार ते पण तुम्हाला. चना कोली वड्यासाठी चना तयार आहे आणि इकडे सॅलडसाठी प्रिपरेशन चालू आहे. हात मागे घेतलं. तर इकडे आपले चिकन 65 रेडी झालं आहे. तर इकडे आपला चना कोल्डी वडा तयार झाला आहे. तर आपण रात्रीच्या जेवणासाठी चिकन हंडी पण बनवली आहे. तर ही चिकन हंडी ऑलमोस्ट रेडी झाली आहे, थोडं उकळी यायचं फक्त बाकी आहे. तर मित्रांनो आता वाजले 10:30. तर जेवायचा टाईम झाला आहे. तर जेवण करायच्या अगोदर तर खूप सारे स्टार्टर खाल्ले, जसं की मसाला पापड खाल्ला, त्यानंतर चना गार्लिक खाल्ला, त्यानंतर चिकन 65 खाल्लं आहे. तर आता जेवायला तर काय तशी जागा नाही, तरी पण जेवायचं तर आहे आपल्याला. तर बघूया जेवणामध्ये काय काय. चला मग आम्हाला आता करा. तर सर्व मेंबर जेवायला बसले आहे. आता जेवण करून घेऊया. सकाळी 7ला उठा आणि 12ला. तर आता वाजले 11:15. तर आपलं प्रॉपर इथे जेवण करून झालं. जेवण एक नंबर होता. तर आपण चिकन हंडी बनवली होती, चिकन 65 बनवलं, नंतर आपला चना कोली वडा आणि मसाला पापड खूप धमाकेदार झाला होता. तर आता आपण बहुतेक मेंढीकोट खेळू, फुल धमाल मस्ती करणार. आपण रात्र पूर्ण गाजवणार आहे, जे की तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. तर मित्रांनो रात्रीच्या वाजले 1:45. तर झोपायचा टाईम झाला आहे. तर आता डायरेक्ट मी तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. चला तर मग गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो. सकाळचे वाजले 9:30. तर आता फ्रेश वगैरे झालो आहे. तर आता जाऊया आपण नाश्ता करायला. तर नाश्त्याला बहुतेक बुर्जी बनवली आहे. बघूया बुर्जी कशी झाली. चला तर. तर मित्रांनो आत्ता वाजले 10. तर आपण आता थोड्या वेळात चेकआउट करू. तसं तर आपला चेकआउटचा टायमिंग 12चा आहे. आपण लवकर निघायचा प्लॅन केला आहे. तर आता मी तुम्हाला अंकिता फार्म हाऊसची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. तर सर्वात पहिले ही लोकेशन जांभुर्डेमध्ये आहे, जी की मुंबईपासून ऑलमोस्ट 70 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि याचे टायमिंग्स आहे सकाळचे 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या 12 वाजेपर्यंत, म्हणजे 24 तासाचं टायमिंग आहे. ओके. आता फार्म हाऊस कसं आहे ते देखील तुम्हाला सांगतो. फार्म हाऊसचा ॲम्बियन्स एक नंबर आहे. लक्झरी फार्म हाऊस नाही, नॉर्मल ॲम्युनिटीज आहेत, फक्त वायफाय अवेलेबल नाही. ओके. त्यांचा स्विमिंग पूल पण खूप नीट अँड क्लीन आहे. रूम्स पण खूप नीट अँड क्लीन आहे. आणि स्विमिंग पूल हा 5.5 फूट डीप आहे आणि तो पण विदाऊट क्लोरीनवाला वॉटर आहे. तर हे संपूर्ण पॅकेज आम्हाला 700 रुपये पर पर्सन भेटला. खूप रिजनेबल प्राईस आहे. फक्त एवढंच की हा फार्म हाऊस लक्झरी नाही, तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण आहेत. आणि काल मी तुम्हाला एक एक्स्ट्रा बेडरूम पण होता, तिथे तो लॉक होता, त्यामुळे तुम्हाला मी दाखवलं आहे. पण तिथे तुम्हाला 3 BHK म्हणजे फार्म हाऊस आहे हा. एकदम कम्फर्टेबल फार्म हाऊस आहे. आरामशीर तुम्ही 15 ते 20 जण आरामशीर तुम्ही अकोमोडेट करू शकता इथे. तर आता येऊया आमच्या एक्सपिरियन्सकडे. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक नंबर आणि खूपच धमाकेदार होता.
जसं की तुम्ही व्लॉगमध्ये बघितच असेल. तर आम्ही आमचं स्वतःचं जेवण बनवलं, स्विमिंगमध्ये खूप सारी धमाल मस्ती केली, रात्री मेंढीकोट खेळलो, म्हणजे खूप फुल ऑन मजा केली आहे. फुल पैसा वसूल आम्ही ट्रिप झाली आहे. तर तुम्ही देखील हा एक्सपिरियन्स घेऊ इच्छिता आणि तुम्हाला जर अंकिता फार्म हाऊसला बुकिंग करायची असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. नक्की जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशा काही नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.